असोसिएशन 2025-2026 साठी आज मतदान सुरू। मतदानानंतर तासाने मोजणी, रात्री उशिरापर्यंत निकाल। जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या सोलापूर बार असोसिएशनच्या प्रचाराचा माहोल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून सुरू होता। आता प्रत्यक्ष निवडणूक सोमवारी 30 जून रोजी होत आहे। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे। प्रत्येकाने प्रचाराचे फंडे वापरले असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे। सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 1567 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। मतदानानंतर सायंकाळी 6 नंतर मतमोजणीस प्रारंभ होणार आहे। निकालानंतर मंगळवारी दुपारी 2 वाजता बार असोसिएशनच्या सभागृहात पदग्रहण सोहळा व निकालाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। अपक्ष उमेदवारी लढवणाऱ्या संतोष कुमार बाराचारे यांनी सर्व वकिलांसाठी बार तर्फे सरसकट ग्रुप विमा योजना राबविण्याचा संकल्प केला असून अध्यक्षपदासाठीचे अपक्ष उमेदवार राजेंद्र फताटे यांनी वकिलांची वसाहत निर्मिती मुद्दा प्रचारात मांडला आहे। विधी एकता पॅनलचे वकील संरक्षण कायदा मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचा नारा दिला आहे। सोलापूर बार असोसिएशनची आज दिनांक 30 जून 2025 रोजी निवडणूक वेळ सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहेत। एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार 4 आहेत, उपाध्यक्षपदाचे उमेदवार 3 आहेत आणि सहसचिव पदाकरता 3 उमेदवार आहेत। सचिव पदाकरता 2 उमेदवार आणि खजिनदार पदाकरता 2 उमेदवार असे आहेत। किती मतदार आहेत? वकील मतदार किती आहेत? टोटल एकूण मतदार 1576 आहेत। आणि मतदानाची वेळ काय आहे? मतदानाची वेळ सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। आणि निकाल कधी येणार आहे सर? निकाल आता आम्ही 5:30 नंतर 6 वाजेपर्यंत थांबणार आहे। 6 नंतर काउंटिंग चालू होईल। ती मोजणी ही त्याला किती टाइम लागेल हे सांगता येणार नाही। निवडणूक प्रक्रियेसाठी किती आपले वकील बांधव मेहनत घेत आहेत? निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आमच्याकडे जवळजवळ 30-35 जण मेहनत घेत आहेत। त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक म्हणून काम करणारे 15 ते 20 वकील आहेत। नागेश पामुल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या पहिल्या तासात 48 मतदान झाले। त्यानंतर दुसऱ्या तासानंतर एकूण 98 मतदान झाले आणि तिसऱ्या तासानंतर म्हणजे 10:30 पर्यंत 165 मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आता एकंदरीत कोर्टाच्या कामाची वेळ पाहता 11 नंतर या मतदारांची येण्याची संख्या वाढणार आहे आणि ते 5 पर्यंत सलग चालू राहील। 5 नंतर 5 ते 6 1 तासानंतर 6 ते मतमोजणी होईपर्यंत आणि मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निकाल जाहीर करण्यात येतील आणि उद्या 1 जुलै 2025 रोजी दुपारी 2 वाजता नवीन पदाधिकाऱ्यांना पदग्रहणाचा कार्यक्रम आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।